गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, खरोखरच आज तुमचे भाग्य उदयाला आले, म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे, कारण या संदेशामध्ये प्रभूंनी तुम्हाला आशीर्वाद पाठवले आहेत। तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। श्रीपाद प्रभू म्हणतात, स्वतःला प्रेममय करायचं असेल तर, दुसऱ्यावर प्रेम करायचं असेल तर त्याच्या शरीरावर नाही, त्याच्या मनावर विचारांवर करा। आत्म्याला दुसऱ्या आत्म्यापर्यंत जोडून ठेवते ते प्रेम। एखाद्या साधकाला समाधी लावायचे असेल तर त्या साधकाला समाधीमध्ये जाण्यासाठी त्याचे हृदय प्रेमाने भरून येणार, तेव्हाच त्या साधकाला समाधी लागेल। ज्याचे हृदय प्रेमाने भरलेले आहे त्याला साधनेची गरज लागत नाही, त्याला आपोआपच सहज समाधी घडते। अशी माणसे आपल्या दिव्य दृष्टीने सर्व सत्य पाहू शकतात। तुम्ही कितीही ग्रंथाचे वाचन केले, कितीही ज्ञान प्राप्त करून घेतले तरी ते तुमच्या हातून निसटून जाणार, पण प्रेमाच्या नजरेने एका पानाकडे पाहिले तर ते ब्रह्मच दिसेल। जेवढे प्रेम तुमचे शाश्वत असणार तेवढे तुम्हाला आत्म्यापासून परमात्मापर्यंत नेण्यास सोपे होऊन जाणार। प्रेम हे एक समर्पणाची भावना आहे, त्यामध्ये शर्यत नाही, अहंकार नाही, तुम्हाला नम्र होण्यास भाग पाडते। अशी माणसे कधीच कोणाला दुःखी करत नाहीत, कोणापेक्षा मोठं बनण्याची इच्छा ठेवत नाही, कारण प्रेमाचा स्वभाव आहे फक्त देणे। प्रेम फक्त मनुष्यावर केले जात नाही तर ते सर्व पशु पक्षी प्राणी मनुष्य देवता सर्व चराचरावर करायला पाहिजे। असे प्रेम ईश्वर बनते, कारण प्रेम दुसरे काही नसून ब्रह्म आहे, ईश्वर आहे। प्रेमच पूजा आहे, प्रेमच भक्ती आहे। जेवढे तुम्ही प्रेमाने भरून जाल तेवढी तुमची हृदयाची कठोरता कमी होणार, द्वेष अहंकार सर्व संपून जाणार, कारण प्रेम अग्नी नाही तर वसंत आहे, ते हृदयाला फुलून टाकते। प्रेम खूप सरळ आणि दिव्य आहे, पण लोक त्याच्यापासून दूर जात आहेत। ते आता स्वतंत्र नाही तर ते शर्यतमध्ये बांधले आहे। जर तू माझ्यावर प्रेम केलेस तर मी तुझ्यावर प्रेम करणार, जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तरच मी तुमच्यासोबत राहणार। हे प्रेम नसून हा व्यापार आहे। जिथे शर्यत आहे तिथे प्रेम नाही, जे कुठल्याही कारणाशिवाय वाहत असते, जशी हवा वाहते, जसा पाऊस पडतो, जशी फुले उमलतात। कधी सूर्याने सांगितले का की मी फक्त चांगल्याच लोकांना प्रकाश देणार? कधी पाऊस म्हणाला का मी फक्त पवित्र जमिनीवरच पडणार? फुले कधी म्हणालीत की आम्ही सुंदर हातात दरवळणार? जेव्हा प्रेम खरं असते तेव्हा ते कारणाशिवाय होते। जेव्हा प्रेम प्रेमासाठी असेल तेव्हा ते ज्ञान बनते। तुम्ही प्रेमात स्थिर झालात तर ज्ञान तुम्हाला शोधत येणार। जेव्हा तुमचं हृदय शुद्ध होणार तेव्हा ज्ञान बोलवल्याशिवाय तुमच्यात उतरणार। तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म, भाव प्रेमाने भरलेला आहे का? जर असेल तर तुम्ही ब्रह्मज्ञानाच्या दारात उभे आहात, नसेल तर चिंता करू नका, आत्ताच सुरुवात करा। एका फुलावर प्रेम करा, एका लहान मुलाकडे हसून बघा। मंदिरात जायची गरज राहत नाही, तुमचं हृदय मंदिर बनते, तुमची दृष्टी आशीर्वाद बनते। तुम्ही अनेक ग्रंथ वाचा आणि फक्त प्रेमाने एका फुलाकडे पहा, दोघांचा परिणाम एकच। जर तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे असेल, परमसत्य प्राप्त करायचं असेल तर प्रेममय व्हा। स्वतःजवळ काही शिल्लक ठेवू नका, मग बघा जे शिल्लक राहील तेच परमज्ञान असेल। हाच आहे सर्वात उत्तम, सर्वात सोपा सहज मार्ग प्रेमाचा। हा दिव्य प्रेमाचा मार्ग कधीच संपत नाही। प्रत्येक श्वास ह्याच मार्गाची यात्रा आहे। जेथे मी नाही, मी संपते तीच मुक्ती। हा संदेश
शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.